कुठे रिपरिप तर कुठे सनसनीत मारा. आजचं पर्जन्यमान कसं असेल? देशभरात पावसासाठी पूरक वातावरण तयार झाल्यानं सध्या उत्तर दक्षिण भारतात दमदार पाऊस कोसळतोय. महाराष्ट्र याला अपवाद नाही. मुंबई उपनगर, कोकण, घाटमाथा या भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही जिल्ह्यांमध्ये पावसात थोडी विश्रांती मिळाली आहे, मात्र राज्यातील बहुतांश भागात पावसाच्या सरी सुरूच राहणार आहेत. विशेषतः कोकण आणि घाटमाथ्याच्या भागांमध्ये आजही जोरदार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला. गुजरात ते केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यानं त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरही जाणवतोय. मराठवाड्यात तर पावसानं जोरदार सुरुवात करून 8ही जिल्ह्यांना झोडपलंय. मुंबईतही अधूनमधून सूर्यकिरणं आणि काळ्या ढगांचा खेळ सुरू असून पावसाच्या अधूनमधून होणाऱ्या सरी नागरिकांना चकवा देतात. विदर्भातील काही भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये प्रशासन सतर्क आहे. धरण क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानं पाणी टंचाईचं संकट काही अंशी टळण्याची शक्यता आहे. एकंदरीत राज्यात पावसाची लहर पुढील काही दिवस कायम राहणार हे निश्चित.